आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही संजय राऊत साहेबांच्या समर्थनार्थ त्यांच्या सन्मानार्थ दुग्धाभिषेक घालून खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान केलेला आहे। काल मला वाटतं संजय राऊत साहेबांनी या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना जाणीव करून दिली की तुम्ही राज्याचे जबाबदार मंत्री आहात। तुमचं काम आहे विद्यार्थी आंदोलनावर टीका टिप्पणी करणं, त्यांची मापं काढणं, हे तुमचं काम नाही। तुमचं काम प्रशासन हाताळणं हे आहे। परंतु तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची मापं काढायला लागला। तुम्ही कोण आहे की झाडकी पत्ती आहात हे सुद्धा सांगायची वेळ आली, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते शब्द वापरले। इथल्या काही पाकिटमार आकुड दांड्याच्या लांब दांड्याच्या चमचांना त्याचा राग आला आणि अशा लाव गोट्यांनी सकाळ सकाळ इथं आपल्या निर्लज्जतेचं प्रदर्शन केलं। आपण किती गुडघ्यात मेंदू आहोत, डोक्यात मेंदू नसलेले आहोत हे दाखवून दिलं त्यांनी। आणि त्यांनी आमच्या संजय राऊत साहेबांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला। म्हणून आज या ठिकाणी आम्ही इथं येऊन दुग्धाभिषेक घालून त्या ठिकाणी राऊत साहेबांचा सन्मान करण्याचं काम केलेलं। पालकमंत्र्यांच्या बद्दल यांना जर एवढा आपुलकी वाटते तर पालकमंत्र्यांना सांगावं, इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकीकडे पूर आलाय तर दुसरीकडे पिकं अक्षरशः वाळून चाललेले आहेत। लाईटचं नियोजन नव्हतं, अक्षरशः एका रात्रीत तुम्ही पाणी सोडलं। शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे, स्मार्ट मीटर मुळे इथल्या लोकांची अवस्था बिकट झालेली आहे। फक्त वारीचा झगमगाट केला म्हणून तुम्ही ग्रेट पालकमंत्री होऊ शकत नाही। इथल्या सामान्यांच्या समस्या तुम्ही जाणून घेणं महत्वाचं होतं। मात्र तुम्ही हवेत आणि हेलिकॉप्टर वेलफेअर मध्ये जर खऱ्या अर्थानं अडकून पडत असाल तर आम्हाला देखील तुमच्या कौतुक नाही किंवा तुमच्याबद्दल कुठलाही आस्था राहणार नाही, हे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगतो। आणि इथल्या लाचाट्याला पुन्हा एकदा सांगू शकतो, ही जी मलिदा घ्या ना त्यांना, आम्ही तुम्हाला अजिबात घाबरत नाही। खऱ्या अर्थानं इथून पुढचं काळात ज्या गावच्या बुरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात। जशाच तसं ठोसा देऊन शिवसेना स्टाईल मध्ये धडा शिकवल्याशिवाय आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तुम्ही पार्श्वभूमी का जाणून घेत नाही? विद्यार्थी 22 विद्यार्थी मेले, त्यांच्या तुम्ही चेहरे समोर बघा। त्यानंतर कुठलाही त्याच्या आई बापाला वाटणार नाही का की बाबा आपल्या विद्यार्थ्यांची अवस्था काय झाली? याला केवळ आणि केवळ सरकार जबाबदार असताना तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करताना म्हणताय की अभिजित दिपकेच पक्ष आता इथून पुढे शिवसेना चालवणार आहे। ही कुठनं आली तुमची सरंजामशाही आहे का? मोगलाई लागून गेली का? ठाकरेंना आतापर्यंत बोलणारे असे हे कोण की झाडके पत्ती? अशा लोकांना जशाच तसं उत्तर द्यायचं असतं, त्याची कला आदरणीय संजय राऊतांना त्याचं परिपूर्ण ज्ञान आहे, म्हणून त्यांनी जशाच तसं उत्तर देऊन टाकले। करतात ना, भाजपच्या लाभार्थी गँगनं आंदोलन करावं हे काही नवीन नाही। चित्रात आहे परत ते बन नवनाथ बन तिथे एसीत बसून करतात आणि त्यांची 4 जी पिलांटो असतात ती इथं प्रत्येक चौकाने आंदोलन करतात। तुम्हाला हिसका बघायचं असं शिवसैनिकांचं आंदोलन बघत जावं म्हणावं आणि निदान आमच्या आंदोलनास तर आदर्श घेऊन इथून पुढच्या काळात आंदोलन करावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो।